नमस्कार मंडळी, आणि आज आपण पाहणार आहोत कोकणातील सगळ्यात मोठा उत्सव शिमगा. तर हा उत्सव आहे आपल्या ढोरजे गावातील, तालुका म्हसळा, जिल्हा रायगडमधील. आणि हे जे आपल्याला दिसतंय ते आहे होळीचं लाकूड, जे जंगलातून घेऊन येतात आणि आपल्या होळीच्या इथे आणि होळी दहनसाठी वापरला जाईल. गावातील सगळी मंडळी जमा होते आणि जंगलातून सगळ्यात उंच आणि मोठं झाड बघितलं जातं आणि ते होळीसाठी वापरण्यासाठी तोडलं. आणि मग ते लाकूड जंगलातून घेऊन आपल्या होळीचे जिथे स्थान आहे तिकडे येतात. नाचत गाजत हे लाकूड घेऊन येतात. गावातील मोठी मंडळी, लहान पोरं हे सगळेच ह्या उत्सवामध्ये सामील असतात. मुंबईकडील चाकरमानी सुद्धा ह्या उत्सवासाठी आवर्जून येतात आणि आपली हजेरी ह्या गावामध्ये लावतात. चला तर मग पाहूया हा आजचा होळीचा उत्सव ढोरजे गावातील. पूर्ण स्टार्टिंग टू एंडपर्यंत बघा. तर मंडळी, आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये कुठलंही गाव दाखवणार नाही आहोत. तर आज आपण दाखवणार आहोत शिमगा उत्सव. शिमगा उत्सवातील होळी दहन, होळीची तयारी, होळीची लाकडं कशी आणतात, त्यानंतर ती कशी बांधली जाते, हे सगळ्या गोष्टी आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या हा व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत दुसऱ्या दिवशी जी होळीची खेळी खेळली जाते ती दाखवणार आपण आहोत. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओच्या आपल्या माध्यमातून सांगणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. तर आता ही होळीचं लाकूड घेऊन गावची सगळी मंडळी होळीच्या जागेवरती जातील आणि त्या ठिकाणी मग हे लाकूड एकदम मध्यंतरीत उभं केलं जाईल आणि त्याच्या आजूबाजूला मग साईडला गवताचा पेंडा आणि बाकीची ज्या लाकडं आहेत ती लावली जातील. चला तर मग पाहूया होळी कशी तयार केली जाते. होळीमध्ये जो गावचा जो देव आहे त्या देवाला स्थानावर आणलं जातं आणि मग त्याची पूजा केली जाते आणि त्याच ठिकाणी मग होळी जाळली जाते. तर ह्या गावचा जो बापदेव आहे, जो आमच्या गावच्या वेशीवर आहे, त्या तिथून आणून आपल्या स्नानावर ठेवला जातो आणि तिथे त्याची पूजा केली जाते आणि त्याच्यासमोरच आपली होळीचं दहन होतं. तर तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो. तर आता हे लाकूड घेऊन गावची मंडळी पोचली आहे, ती म्हणजे होळीच्या स्नानावरती. आता इथून आपलं हे होळीचं स्नान आहे ढोरजे गावाचं, जे तुम्हाला दिसतंय. आता हे लाकूड घेऊन लोक सगळी होळीच्या स्नानावर पोचतील. आपण ड्रोनच्या माध्यमातून हे पूर्ण व्हिडिओ कव्हर करणार आहोत. तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू की पूर्ण आपण माहिती देऊ. तर आता आपण सगळे पोचले आहोत आपल्या गावच्या होळीच्या स्नानावरती. आणि जो हा इथे तुम्हाला मोठा असा खड्डा दिसतोय ग्रे कलरचा, तो आहे होळीचं स्नान, जिथे होळी प्रत्येक वर्षी जाळली जाते. तिथे खड्डा केला जातो आणि त्या खड्ड्यामध्ये सगळी लाकडं उभी केली जातात. तयारी करता करता संध्याकाळ झाली होती आणि सूर्य मावत होता. खूप सुंदर असा दृश्य होतं, म्हणून ते कॅप्चर केलं मी. कोकणामध्ये अशी एक पद्धत आहे की प्रत्येक वर्षी नवस केला जातो आणि पूर्ण झालेले नवस हे फेडले जातात होळीच्या ह्याच्यामध्ये. आणि आता तयारी होत आहे ती, जे लाकूड आणलं आहे आता ते मधोमध उभं करायचं आहे, त्यासाठी तयारी केली झाली. हे ओळं लाकूड मधोमध लावलं जातं. त्याच्या बाजूला मग साईडला काही ओळी लाकडं आणि काही सुकी लाकडं, त्याच्या साईडला पेंडा आणि मग त्या साईडला लावणार पताके आणि त्याच्यावरती काही फुगे आणि मग आपली होळी पूर्णपणे तयार होऊन उभी राहील. सगळे गावातील मिळून ही आता होळी उभी करणार आणि काही जण रशीने त्यांना वरती साईडला खेचणार आणि मग आपली होळी मधोमध उभी राहील.
तर आता आपली होळी ऑलमोस्ट पूर्ण झालेली आहे आणि आता ही आपली होळी आता अशी दिसत आहे. तर हिला आता आपण थोड्या वेळाने म्हणजेच 12 वाजता रात्री दहन केलं जाईल. आणि हे आहेत आपले पारंपरिक होळीतील फाक. सवनाचं नाग वांग रुपयाचं ठस, सोना सवनाचं नाग वांग रुपयाचं ठस. पालकी देव कोण देव बस, ओ चालकी पालकी देव कोण देव बस, ओ चालकी पालकी देव कोण देव बस, ओ चालकी पालकी देव सत्य आई बस, ओ चालकी पालकी देव सत्य आई बस, ओ सत्य आई बस बालकी शोभिवंता दिस, ओ सत्य आई बस बालकी शोभिवंता दिस. सोना सवनाचं नाग वांग रुपयाचं ठस, सवनाचं नाग वांग रुपयाचं ठस, ओ चालकी पालकी देव कोण देव बस, ओ चालकी पालकी देव कोण देव बस, ओ चालकी पालकी देव मरी आई बस, ओ चालकी पालकी देव मरी आई बस, आई बस पालखी शोभिवंता दिस, ओ मरी आई बस पालखी शोभिवंता दिस, आई बस पालखी शोभिवंता दिस, ओ मरी आई बस पालखी शोभिवंता दिस. सवनाचं नाग वांग रुपयाचं ठस, सोना सवनाचं नाग वांग रुपयाचं ठस, सवनाचं नाग वांग रुपयाचं ठस, सोना सवनाचं नाग वांग रुपयाचं ठस, ओ चालकी पालकी देव कोण देव बस, ओ चालकी पालकी देव कोण देव बस, ओ चालकी पालकी देव होळी आई बस, ओ चालकी पालकी देव होळी आई बस, ओ होळी आई बस पालखी शोभिवंता दिस, ओ होळी आई बस पालखी शोभिवंता दिस, सवनाचं नाग वांग रुपयाचं ठस, सवनाचं नाग वांग रुपयाचं ठस, सोना सवनाचं नाग वांग रुपयाचं ठस, तुझी काली डवली पिल्या, काली आमादरी तुझी काली डवली पिल्या, काली आमादरी तुझी काली डवली पिल्या, काली आमादरी तुझी काली डवली पिल्या. सांग सांग पार जा कोण वना गेले, सांग सांग पार जा कोण वना गेले, कोण वना गेले, सांग सांग पार जा कोण वना गेले, पाणी पियाली रे हात वना गेले, हे हात पाणी पियाली रे हात वना गेले, पाणी पियाली रे हात वना गेले, हे हात पाणी पियाली रे हात वना गेले, शिमगा खेळती, हे सात तिचे बाळ मिळून शिमगा खेळती, तिच्या बाळ मिळून शिमगा खेळती, हे सात तिचे बाळ मिळून शिमगा खेळती, शिमगा खेळती एक बापदेवाचं बाळ, ओ शिमगा खेळती एक बापदेवाचं बाळ, शिमगा खेळती एक बापदेवाचं बाळ, ओ शिमगा खेळती एक बापदेवाचं बाळ. हे होळी होळी रे का ब्रह्माची पुतळी, ब्रह्माची पुतळी, हे होळी होळी रे का ब्रह्माची पुतळी. हे असेच आता फाक बोलत बोलत होळीच्या भोवती फिरणार. चला तर पाहूया एक ड्रोन व्ह्यू होळीचा आता. आणि त्याचबरोबर गावातील महिला इथे काही गाणी म्हणतात, पण आपण हा ड्रोन व्ह्यू घेतल्यामुळे त्याच्यामध्ये आपली गाणी आलेली नाही आहेत.
होळीच्या दिवशी संपूर्ण गाव हा होळीच्या ठिकाणी येतो. काही लोक इथे गावाच्या समोरच असतात, तर काही लोक होळीच्या जवळ असतात. आणि हा आहे ढोरजे गावाचा बापदेव, जिथे जो की हा वेशीवरून उचलून ह्या ठिकाणी आणला जातो स्नानावरती, आणि त्यासमोर होळी आपल्या दहन केली जाते. देवाला आदल्या दिवशी स्नानावर आणतात आणि होळीचं दहन झाल्याची त्याच्या पुढच्या दिवशी पुन्हा आहे त्या जागी म्हणजेच वेशीवरती हा देव पुन्हा बसवला जातो. त्या खेळीमध्ये एक राधा बनलेली असते गावामधील, आणि तसेच बाजूला वाजंत्री असतात आणि नाचत नाचत पूर्ण गावामध्ये हे खेळी खेळली जाते. चला तर मग ऐकूया कसे नवस फेडले जातात.
काही नवस इथे जागेवरती फेडले जातात तर काही नवस आपल्या घरासमोरच फेडले जातात। तर आता इथून हे सगळं झाल्यावरती आपण मग पूर्ण खेळी ही पूर्ण गावामध्ये फिरणार। तर चला पाहूया कशी गावामध्ये फिरली जाते आणि मग तिकडे जाऊन काय होतं हे पण मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवतो। माझी दोन मुलं तब्येत वारंवार बरी नसते सुपती दे पुढे जातात तिला दे